सामन्याला सुरुवात होत आहे. सलामीचे फलंदाज आपण बघतोय दोन्ही ऑल इंडिया आयकॉन प्लेयर्स. वेताळ स्वामी संघाकडून भूषण गोळे आणि प्रथमेश म्हात्रे. पहिल्या षटकासाठी गोलंदाज प्रीतम बारी. आयकॉन खेळाडूंच्या दरम्यान संघर्ष सुरू होत आहे या महत्त्वाच्या मॅच मध्ये. हरीश पंड्या सर जोडले जात आहेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आपलं सहर्ष स्वागत आहे पुन्हा एकदा. बिग मैच, व्हाट अ मैच. भूषण गोल है, बहुत कुछ उनके ऊपर भी डिपेंड करेगा, बट प्रथमेश म्हात्रे, भूषण गोले, बोथ दी आइकॉन्स, और साथ में एक और आइकॉन प्रीतम. लेकिन हेवी कॉन, ये देखने वाली बात है. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल भूषण करिता. बॅटची एज लागली आहे, बाहेरची कडा. डिक्लेअर झोन मध्ये बॉल. पहिल्या बॉलवर एक धाव. अजय, कई बार मुझे लगता है कि 10 ओवर 12 ओवर या 20 ओवर के मैच में फोकस करना थोड़ा आसान रहता है, क्योंकि आप बहुत कुछ स्ट्रेटेजी बना सकते हैं. 2 ओवर के मैच में एक लॉटरी जैसा भी माहौल रहता है. आपका एक निर्णय और मैच से आप दूर हो जाएंगे, और एक अच्छा निर्णय और आप मैच को जीत जाएंगे, वो वाली सिच्युएशन है. यस, प्रत्येक तुमचा डिसिजन फार महत्त्वाचा आहे आणि चुकांना वाव नाही आहे. एक छोटीशी चूक देखील तुम्हाला स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाऊ शकते. आतापर्यंत खूप चांगलं क्रिकेट दोन्ही संघांनी दाखवलेलं आहे. वेताळ स्वामी संघानं असं वाटत नव्हतं सुरुवातीला की त्यांना ह्या 2-2 ओव्हरच्या मॅचेस खेळायला लागतील, कारण दोन्ही सामने काल जिंकले होते. पण आज जरूर काही सामन्यांमध्ये परफॉर्मन्स थोडासा डाऊन राहिला. चांगला बॉल होता. स्वीप करण्याचा प्रयत्न, अगोदरच ठरवून फटका खेळण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी फलंदाज प्रथमेशचा. प्रीतम बारीची गोलंदाजी अप्रतिम राहिली आहे या स्पर्धेमध्ये. वैविध्यपूर्ण अशी गोलंदाजी आहे. ऑफ कटर्स, लेग कटर्स, परफेक्ट यॉर्कर्स डिलिव्हर करण्यामध्ये माहीर असलेला गोलंदाज प्रीतम बारी. पायात टाकलाय, हवेत आहे बॉल. सॉफ्ट डिसमिसल. मिड विकेट रिजन मध्ये कुठलीही चूक झालेली नाहीये. प्रथमेश म्हात्रेला काहीच करता आलं नाही या महत्त्वाच्या मॅच मध्ये. 0 बाद. तुर्तास शहापूर तालुका टेनिस क्रिकेट आयोजित शहापूर प्रीमियर लीग 2025च्या या महारण संग्रामामध्ये शहापूरच्या क्रिकेट विश्वाचा महामेळा अनुभवण्याकरता शहापूरच्या उद्योजक व्यवसायातील एक आदर्शपर व्यक्तिमत्व, सुप्रसिद्ध उद्योजक माननीय गणेश दादा धसाडे साहेब यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. गणेशजी धसाडे यांचं मी शब्दसुमनांनी मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर टेनिस क्रिकेट विश्वातल्या या शहापूरच्या टेनिस क्रिकेट विश्वातलं समालोचन क्षेत्रातील एक दर्जेदार नाव सन्माननीय जयेशजी विदे सर यांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे. मी जयेशजी विदे यांचं देखील शहापूर प्रीमियर लीग 2025च्या वतीनं शब्दसुमनांनी मनपूर्वक स्वागत करतो. सुरुवात लाजवाब केली आहे प्रीतम बारीनं. रूम दिला नाही फलंदाज प्रथमेशला. पायात टाकलेला बॉल होता. मिड विकेट क्लिअर करण्याचा प्रयत्न झाला, परंतु टायमिंग तेवढं व्यवस्थित जुळवता आलं नाहीये आणि एलिव्हेशन देखील प्राप्त करू शकला नाहीये पूर्णपणे जे पाहिजे होतं. नवीन बॅट्समन अक्षय अधिकारी. ऑन द राईज. चांगला फटका आहे. कव्हरच्या वरून फिल्डर पाठलाग करतायत. झेलसाठी प्रयत्नशील होते, मात्र बॉल थोडासा आवाक्या बाहेर पडलाय. 2 धावा इथे जरूर मिळतायत. 2 धावांनीशी स्वतःचा अकाउंट ओपन करतोय फलंदाज अक्षय अधिकारी. संघाची धावसंख्या 1 बाद 3. देखिए, अब यहाँ पर पहला विकेट जाने के बाद थोड़ा सा सूझबूझ के साथ खेलना होगा. भूषण गोळे, इनसे हार्ड हिटिंग की उम्मीद भी की जाएगी. शहापूरचे सुप्रसिद्ध उद्योगपती सन्माननीय चेतनजी चौधरी आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील शहापूर प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत. ओ, स्विंग केला ऑन साइडला. भिंगरी शॉट. बॉल चाललाय स्क्वेअर लेग, सीमारेषा पार. 1 बाउंड चौकार. प्रीतम बारी की सबसे बड़ी गलती है कि बल्लेबाज के पैर के सामने बॉल दी थी, और अच्छा बल्लेबाज जो है वो सीमेंट कंक्रीट के पिच के ऊपर बड़े आराम से उस गेंद को मैदान के बाहर उन्होंने फेंक दिया. व्हाट अ गुड शॉट. और जो विकेट गया था उसके मलाल को कम करता हुआ वो बेहतरीन स्ट्रोक वहां पर बल्ले से आता हुआ. दे आर बैक इन द मैच. 7 धावा फलकावर लागतायत. पहिलं षटक समाप्तीच्या मार्गावर. अक्षय अधिकारी याच्या बॅटमधून मोठमोठे फटके आपण बघितलेत संपूर्ण स्पर्धेमध्ये. हा बॉल चांगला आहे. उजव्या यष्टीच्या बाहेरचा यॉर्कर.
बीट करून गेलाय बॅटरला आणि डॉट बॉल षटक झालंय समाप्त. पहिल्या ओव्हरनंतर धावसंख्या वेताळ स्वामी संघाची 1-7. अजय, पिछले मुकाबले में आपने देखा होगा 24, 25, 26 का जो रेंज है ये बहुत डिफ़िकल्ट है, और इसलिए यहाँ जो पहले ओवर में स्कोर है मेरे ख्याल से एक अच्छा काम किया है हार्दिक यहाँ पर टीम ने. अब बात यह है कि वो किसी भी कीमत पर 20 के नीचे स्कोर को रखना चाहेंगे. दूसरी ओर वेताल स्वामी टीम, इनको अच्छी तरह पता है कि अगर हमने 24-25 वापस मार दिए तो ये हमारे लिए स्ट्रॉन्ग झोन में हम आ जाएंगे. आणि ह्याच गोष्टीचा उल्लेख आपण मागच्या मॅचमध्ये देखील करत होतो. 20 ते 25 धावा 2-2 षटकांच्या सामन्यांमध्ये चांगली टोटल आहे. 20 पर्यंत जरी मजल गेली तरी मात्र ती डोकेदुखी ठरू शकते हार्दिक 11 संघासाठी. पण पहिलं षटक खूप चांगलं गेलं त्यांच्यासाठी. फक्त 7 धावा प्रीतमने खर्च केल्यात. आता शहापूरचा गोलंदाज या षटकामध्ये गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल, कारण दोन्ही आयकॉन प्लेयर्स गोलंदाजी करू शकत नाहीत या 2-2 षटकांच्या सामन्यांमध्ये नियमानुसार. अर्जुन बांगरच्या हातात बॉल. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं होतं, ते पॉवर प्लेचं षटक संपलंय. थोडंसं आता विखुरलेलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. ऑन साईडला 3 खेळाडू सीमारेषेवर तैनात, ऑफ साईडला 2 खेळाडू सीमारेषेवर उपस्थित दिसत आहेत. षटकातील पहिला बॉल. हो, अक्षरशः व्हाईट बॉलवर बॅट टाकली आहे. बॉल चालला डीप एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर दुरून पोहोचलाय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात भूषण धोकादायक असेल. एष्ट्या उद्ध्वस्त. अपील आहे आणि पंच आता वळाले तिसऱ्या पंचांकडे. नेवर रन ऑन मिसफील्ड, नेवर रन. यहाँ पर एक रिस्क लिया है, लेकिन केतन माथुरी की बॉडी लैंग्वेज बता रही है कि शायद उन्होंने काम कर दिया है, और अगर ये काम कर दिया है देन इट्स अ ग्रेट कमबैक बाय हार्दिक 11. भूषण गोले डेंजरस बन सकते थे, स्वयं थोड़े से नाराज है. उनकी बॉडी लैंग्वेज अगर आप देखें कि पण लांब लांब पावलांनी तो धावताना देखील दिसलाय. प्रयत्न केलेत आणि त्याच्यामध्ये त्याला यश मिळतंय. फलंदाज नाबाद, नॉट आउट. यस, 2 धावा कंप्लीट केल्या गेलेल्या आहेत. खरं तर हा बॉल जर सोडून दिला असता तर एक अवांतर धाव मिळाली असते असं मला वाटतंय, कारण खूप उजव्याष्टीच्या बाहेरचा बॉल होता. इथे आपल्या रीचचा वापर करत असताना बॅट ग्राउंड केली आहे आणि योग्य वेळेवर तो सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये पोहोचलाय. जो हमने अभी लॉटरी की बात की, क्योंकि क्या होता है अगर वो बॉल को मैं छोड़ देता हूँ तो फिर मैं पछताऊंगा. छोड़कर पछताने से अच्छा है खेल कर पछताऊँ. शायद वो उन्होंने सोचा होगा. यू कैन नॉट मिस अ डिलीवरी, और वही वजह थी कि वो शॉट के लिए कमिट हुए. धावसंख्या 9 या आकड्यावर जाऊन पोहोचले एका गड्याच्या मोबदल्यात. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. वेताळ स्वामी संघ प्रथम बॅटिंग करतोय. ओ, पुन्हा एकदा उजव्याष्टीच्या भरपूर बाहेरचा बॉल. चेंडूवर अक्षरशः पोहोचण्याचा प्रयत्न. बॅटची कड लागली. बाउन्सवर बॉल विकेट कीपरच्या हातात निघून गेलाय. फार महत्त्वाचा डॉट बॉल आलाय. अर्जुन बांगर की बॉलिंग बैटिंग दोनों अच्छी होना अब ज़रूरी है, क्योंकि फाइनल स्टेज ऑफ द टूर्नामेंट, और अगर हार्दिक 11 को ये टूर्नामेंट जीतना है, कैप्टन विल हैव टू लीड फ्रॉम द फ्रंट. उन्हें आदर्श कप्तान के रूप में अपने प्रदर्शन को रखना होगा. पहिल्या 2 बॉल्सवर या ओव्हरमध्ये मोठे फटके आलेले नाहीत, परंतु रिस्की प्लॉय वाटतोय मला, कारण स्क्वेअर ऑफ द विकेट प्रोटेक्शन डीपमध्ये नाही आहे. जे खेळाडू आहेत ते सर्कलच्या आतमध्ये आहेत. हा बॉल चांगला आहे. ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न होता. स्विंग अँड मिस. डॉट बॉल येतोय. डॉट चेंडू खेळणं हे परवडण्यासारखं नसेल भूषण गोळेसाठी आणि त्याच्या टीमसाठी. स्कोर है 9 रन, और अर्जुन बांगर महत्व के मैच में कप्तान की भूमिका निभा रहे हैं. अच्छी बॉलिंग कर रहे हैं. 2 से 3 अच्छी गेंदें और काम हो जाएगा. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. वेट करत असताना या वेळेला पंच केलाय, परंतु तिकडे फिल्डर उपस्थित आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला 1 धाव मिळेल. प्रॉपर टायमिंग साधताच आलेलं नाहीये या इनिंग्समध्ये. आपण बघतोय भूषण गोळेला, आणि भूषण गोळेची बॅट तेवढीशी बोललेली नाहीये, हे देखील तेवढंच सत्य आहे या स्पर्धेमध्ये. गोलंदाजी ऑफकोर्स त्याने खूप चांगली केली आहे, पण एक ऑलराऊंडर म्हणून जी कामगिरी खरं तर त्याच्याकडून अपेक्षा आहे तशी कामगिरी होत नाहीये. शेवटचे 2 चेंडू शिल्लक, 10 धावा फलकावर. हार्दिक 11 संघाच्या गोलंदाजांनी खूप चांगला मारा केला आतापर्यंत. अक्षय अधिकारीकडे स्ट्राईक. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. फुल टॉस आहे. उंच उडवलाय. आकाशाला गवसणी घातली आहे, मात्र फिल्डर जज करतोय डीप मिड विकेटला. सलाम. सेफ पेअर ऑफ हँड्स. फलंदाज बाद.
सन्माननीय जयेश विदे साहेबांकडून विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे आणि षटकारासाठी देखील 500 रुपयांचं पारितोषिक आहे या मॅचमध्ये. बहुत ही उम्दा कैच लिया गया. स्काई स्क्रैपर जो बिल्डिंग होती है, ऊंची ऊंची बिल्डिंग है, बिल्कुल वो हाइट से जब बॉल आ रही है और बॉडी बैलेंस. सलाम की तारीफ करनी होगी. सलाम को कल भी सलाम हमने किया था, सलाम को आज भी हम सलाम कर रहे हैं क्योंकि ये सलाम के लायक यहाँ पर फील्डर है. उसने बता दिया वो इलाका मेरा है, आई विल हँडल इट. नवीन बॅटर अनमोल आलाय. स्वतः कॅप्टनच्या विरोधात कॅप्टन आपल्याला खेळताना दिसतोय. शेवटचा बॉल घेऊन या डावाचा अर्जुन. ओहो, जबरदस्त बॉल. थोडासा एक्स्ट्रा बाउन्स, थोडी मूवमेंट आतमध्ये आणि फलंदाजाला बीट केलंय. अफलातून गोलंदाजी या षटकामध्ये अर्जुन बांगरने करून दाखवली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा आल्या होत्या, मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त 3च धावा आल्यात. एकूण धावसंख्या 10. मागच्या मॅचमध्ये खूप चांगला फिनिशिंग टच अनमोलने दिला होता षटकार ठोकून. तो षटकार निर्णायक देखील ठरला, परंतु या मॅचमध्ये तसं घडलेलं नाही आहे आणि फलंदाजी कुठेतरी ढेपाळतानाच दिसली आपल्याला. 2 ओव्हर्समध्ये फक्त 10 धावा वेताळ स्वामी संघाने बनवल्यात. फायनलमध्ये पोहोचण्यासाठी 11 धावांची फक्त आवश्यकता आहे 12 बॉल्समध्ये हार्दिक 11 टीमला. सहज सोपं असं समीकरण वाटतंय खरं, पण जर सुरुवातीचे 3-4 बॉल खूप चांगले टाकले गेले, विकेट्स मिळाल्या, तर मात्र या मॅचमध्ये देखील रोमांचकता निर्माण होऊ शकते. शहापूर प्रीमियर लीग 2025 एक भव्य दिव्य अशी स्पर्धा सन्माननीय विजयभाई भगत यांच्या स्वप्नांतून साकारण्यात आलेली ही स्पर्धा आपल्यासमोर रंगते. स्पर्धेचे आयोजक शहापूर तालुका टेनिस क्रिकेट विजयभाई भगत, त्यांचे सहकारी निलेश पाटोळे, कैलास भांडे, नीरज बोंबे, हेमंत निचिते, नामदेव पडवळ, राजाराम वळवी, संदीप दिवाणे, विनोद भोईर, चेतन मडके, नरेश भेरे आणि अभिजित सावंत, या सर्वांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. एक फार मोठी पर्वणी त्यांनी या शहापूरच्या टेनिस क्रिकेट रसिकांसाठी दिली आहे आणि फक्त शहापूरचेच टेनिस क्रिकेट रसिक नाहीत तर संपूर्ण देशभरामध्ये टेनिस क्रिकेट लवर्स स्पर्धा एन्जॉय करतायत. ऑनलाईन आपल्यासोबत अनेक प्रेक्षक सातत्याने जोडले गेलेले आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा आपण करूयात हार्दिक स्वागत. हार्दिक 11 संघाच्या डावाला सुरुवात होणार आहे. 12 बॉल्समध्ये फक्त 11 बनवायचे आहेत. ह्या मॅचमध्ये हरीश सर टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला. खरं तर कंपल्सरी चेज आहे, त्याच्यामुळेच एक धाव तुमच्याकडे कुठेतरी तो प्लस पॉईंट राहतो, पण पुरेशी धावसंख्या खरं तर बनवण्यात आलेली नाही आहे. नहीं, और एक चीज़ आपने गौर की होगी, प्रीतम बारी ने भले प्रीतम ने 7 रन दिए, लेकिन उसके बाद वाले ओवर में अर्जुन बांगर, बिग बॉयज प्ले एट नाइट, एक क्रिकेटर के टी शर्ट पर लिखा गया था, रात का बड़ा खिलाड़ी कप्तान स्वयं बना. अर्जुन का महाभारत के युद्ध में जो लक्ष्य था, बिल्कुल वैसा लक्ष्य लेकर अर्जुन बांगर उतरे थे इस मैदान में और पूरे टूर्नामेंट में शायद ये उनका सबसे बेहतरीन बॉलिंग प्रदर्शन रहा है. और कैप्टन शुड लीड फ्रॉम द फ्रंट. अब इससे क्या हो गया, स्कोर मैनेजेबल है, 2 अच्छे शॉट लगा दिए तो काम हो जाएगा, बट नेवर अंडर एस्टिमेट, क्योंकि वेताल स्वामी जो टीम है इसके लिए पहला ओवर करेंगे भूषण गोळे. भूषण गोळे जे विकेट्स करतायत, गोळे गोळा करणे, सामने केतन मात्रे. और अगर ये मैच हार्दिक 11 जीत जाता है तो देन केतन मात्रे वर्सेस भावेश पवार, ठाणे के 2 ऐसे शेरों के बीच में लड़ाई होगी. एंड लेट्स वेट एंड होप फॉर द बेस्ट. लेकिन ये वेताल स्वामी टीम ये कमज़ोर स्कोर को बचाने में 2 बार कामयाब हुई है, सो मुझे थोड़ा सा अंडर करंट नज़र आ रहा है
it could be anyone's game. But Ketan Matre for sure. पहली बॉल और बड़े आराम से आने वाला ये पहला बढ़िया शॉट था कि चौका बचा लिया। कमिटमेंट की दाद देना चाहूंगा, 2 रन मिले वहां पर केतन को। भावेश विशे बिल्कुल समय पर वहां पर पहुंचे। चांगलं प्लेसमेंट होतं, बॉटम एंडचा वापर करत असताना हवेतून खेळला होता, परंतु गॅप शोधण्यामध्ये यशस्वी ठरला होता। मात्र डीपमध्ये खूप चांगलं कमिटमेंट आपण बघितलंय भावेश विशेचं। 2 धावांनी अकाउंट ओपन झालंय। 11 चेंडू आणि 9 धावा हे समीकरण। अब केतन द्वारा बेहतरीन शॉट, लेकिन इसको ओहो इस बार जंप नहीं कर पाए, बॉल फरार हो गई। शानदार चौका। पुन्हा एकदा प्रयत्नांची पराकाष्ठा झाली खरी भावेश विशेकडून, परंतु या वेळेला बॉलनं त्याला हुलकावणी दिली आहे। थोडासा इथे रिस्क घेत असताना केतन मात्रे, पण केतनला माहिती आहे की एकच तर आपल्याला चांगला फटका खेळायचा आहे आणि तो फटका आता आलाय त्याच्या बॅटमधून, त्यामुळेच समीकरण अगदी ABCD प्रमाणे सोपं झालेलं आहे। भूषण की अगली गेंद यहां पर पैरों पर आती हुई अपील और आउट। LBW कर आउट हो गए, लेकिन केतन मात्रे को पता है उन्होंने अपना काम कर दिया है। विकेट टू विकेट बॉल। केतन स्वीप करण्याच्या तयारीत होता। इट वॉज टू फुल टू स्वीप। अगदी यष्टांच्या मधोमध पकडला गेलाय केतन मात्रे। 3 बॉल्स खेळला, 1 चौकार ठोकला, 6 धावांचं महत्वपूर्ण योगदान दिल्यानंतर तो माघारी परततोय। 9 बॉल्सचा खेळ बाकी आहे। 9 बॉल्समध्ये फायनलची फेरी गाठण्यासाठी फक्त 5 धावांची आवश्यकता हार्दिक 11 संघाला। बहुत बढ़िया बॉल भूषण घोड़े की, और केतन मात्रे आउट होकर आ गए, लेकिन उन्होंने वो जो स्ट्रोक खेला जिसके बदौलत टीम को लगभग सेव करके आए हैं, ऐसा हम कह सकते हैं। मतलब आसनगांव वाली ट्रेन वासिंदा कर रुक गई है, बस आसनगांव को टच करना बाकी है। और आसनगांव में उतरते ही शाहपुर का रिक्शा वेट कर रहा है। आइए मात्र नवीन फलंदाज कशाची वाट पाहतायत अजूनही मैदानामध्ये पोहोचलेले नाहीत, आता एंटर होत आहेत। देयर हैज टू बी डिसिप्लिन विद इन 30 सेकंड्स। देखिए टाइम आउट का नियम प्लेयर शुड कीप इन माइंड, इतना कैजुअल आप आ नहीं सकते। नए बैटर है सैंडी कैंडी, लेट मत जाइए। संदीप इस वक्त स्कोर की तरफ देखें तो 6 रन बने, यानी कि दे नीड 5 रन्स। और संदीप ने कैंडी, अब ये कैंडी कैसी रहेगी? वेनिला कैंडी, स्ट्रॉबेरी कैंडी या फिर सैंडी कैंडी? बैकफुट पर जाकर बहुत अच्छी प्लेस में, और दोनों बल्लेबाज टकराते हुए रह गए। बहुत रेयरली इंसिडेंट होता है टेक्निकली व्हेन यू डोंट रन करेक्टली, और बहुत गंदा वहां पर एक्सीडेंट होते होते रह गया। एकाच साईडनं दोन्ही फलंदाज धावताना दिसले आणि त्यामुळेच तो ॲक्सिडेंट होणारच होता असं वाटत होतं, मात्र सुदैवी ठरलेत। फटका चांगला होता, परंतु फिल्डरला शोधून काढलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये एक धाव वाचवणं गरजेचं आहे, मात्र धाव वाचवता आलेली नाही आहे फिल्डरला। बालीकडे स्ट्राईक असेल, 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे, फक्त 4 धावांची आवश्यकता। भूषण वन्स अगेन। ओह व्हाट अ यॉर्कर, सिंपली सुपर, मतलब इससे बढ़िया यॉर्कर क्या होगा। ग्रेट बॉल, 4 मुंड्या चित केलंय फलंदाज विनोद भागरे उर्फ बालीला। दुसरा धक्का दिलाय भूषण गोळेनं। बघा तो चौकार जर एक आला नसता तर आणखी जास्त मजा आली असती, परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये। भूषणने ते दाखवून दिलंय। 7 चेंडू आणि 4 धावा हे समीकरण आता या मॅच मध्ये। पूरे टूर्नामेंट में अगर इफेक्टिव यॉर्कर्स की बात करें तो हैप्पी और भूषण, इन्होंने इसका असरकारक इस्तेमाल किया, और अच्छी बात यह कि दोनों एक ही टीम में है। और अब आ चुका है प्रीतम बारी। इसके मैदान में आने का आप अंदाज देखिए, ऑलवेज चार्ज होकर आता है। जो बॉडी लैंग्वेज, आपके शरीर में जो हल्का सा फास्ट ब्लड सर्कुलेशन चाहिए, बिल्कुल वार्म अप करता हुआ अंदर आया है।
भूषण घोड़े के पास ये मौका है क्योंकि केतन आउट हो चुका है, बाली आउट हो चुका है एंड नाउ इट्स बारी। बारी की आ चुकी है बारी और बारी के सामने क्या घोड़े पड़ेगा भारी। वेट एंड वॉच। 2 मोहरे गारद केलेत। हा बॉल फार महत्त्वाचा आहे। हा बॉल किंवा डॉट बॉल जरी आला तरी मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये आपल्याला चांगला थरार पाहायला मिळू शकतोय। 2 कॅचिंग पोझिशनमध्ये फिल्डर्स। हवेत आहे बॉल, कॅचिंग पोझिशनमध्ये शॉर्ट कव्हरला बीट केलंय। डीपमध्ये फिल्डर येतोय बॉलवर, मात्र तोपर्यंत पुरेसा वेळ आहे। 2 धावा मिळतील। चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स, 2 मौलिक धावा आणि याचबरोबर भूषण घोळेचं षटक होतंय समाप्त। पहिल्या ओव्हरनंतर धावफलकावर धावा झळकतायत। 9 धावा, 2 धावांची आवश्यकता आहे। धावसंख्या आपण सुरुवातीलाच उल्लेख केला होता की पुरेशी वाटत नाहीये, कारण फक्त 10च धावा फलकावर लावता आल्या होत्या 2 ओव्हर्समध्ये। आणि इकडे अजित पुत्रण सर देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत। ते सातत्याने उल्लेख करतायत की 18 ते 20 धावा एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळाली असती। हार्दिक 11 एडवांटेज वाली पोजीशन में, क्योंकि हैप्पी के लिए 6 बॉल में 2 बचाना, 6 बॉल में 2 बचाना यानी कि 30 दिन का महीना है। 29 तारीख को आपको बचे हुए पैसे उसमें घर चलाना है। इट्स नॉट गोइंग टू बी इजी, बट इफ यू कैन डू इट। कल पवन केने ने ऐसे सिचुएशन में जो बॉलिंग की थी, बिल्कुल पवन केने के जोन में जाकर बॉलिंग करनी होगी। म्हणजेच सापाच्या तोंडात अडकलेल्या बेडकाला बाहेर काढण्यासारखं काम आहे। 6 चेंडू 2 धावा। बॅकफुट पंच, गॅप शोधलाय, येथे सामना फिनिश होऊ शकतोय। बॉल चाललाय सीमारेषा पार, मॅच फिनिश। सामना जिंकलाय हार्दिक 11 संघाने आणि संघ जाऊन पोहोचलाय फायनल मध्ये। शहापूर प्रीमियर लीग 2025 अंतिम फेरी गाठण्यामध्ये यशस्वी हार्दिक 11 संघ। म्हणजेच आता हार्दिक 11 विरुद्ध स्मरण 11 गेरसे असा महाअंतिम सामना आपल्या समोर असेल। अभिनंदन टीम हार्दिक 11। कौतुक असेल इकडे वेताळ स्वामी संघाचं देखील खूप चांगले खेळले संपूर्ण स्पर्धेमध्ये, पण आता त्यांचा प्रवास येथे समाप्त होतोय। चला दोन्ही संघांना